नमस्कार, मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, एक्झिट पोल आता घोषित झालेले आहेत आणि आपण पाहिलं असेल की ऑन ॲन ॲव्हरेज असं दिसतं आहे की NDA आणि मोदी यांची सत्ता परत येते आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की एखादा जर हुशार मुलगा असेल ना, तर त्याला आपण किंवा जनरली सांगितलं जातं की अरे बाबा तुला 100त 100 मिळाले पाहिजे. आता हुशार मुलालाच हे सांगितलं जातं. याचं कारण असं आहे की लोकांची अशी अपेक्षा असते की हा किमान 85-90 पर्यंत तरी पोहोचेल. आज भारतीय राजकारणामध्ये हुशार मुलगा कोण आहे असं जर तुम्हाला विचारलं तर तुमच्यासमोर राहुल गांधी निश्चित नसतील. तर हुशार मुलगा कोण आहे? तर नरेंद्र मोदी. आणि नरेंद्र मोदींनी काय केलं की त्यांनी हा जो 400 पारचा जो नारा दिला ना मित्रांनो, त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या जो विपक्ष आहे किंवा विरोधी पक्ष आहे त्याला अक्षरशः गुंगवून ठेवलं किंवा गुंतवून ठेवलं. आणि प्रत्येक जण त्यांचा विरोधक 400 पार आम्ही यांना कसे होऊन देणार नाही याच्याच मागे लागला. खरं तर तुम्ही बघा, आता जर जे काही पोल आलेले आहेत त्याच्यामध्ये क्वचित एखाद्या यांनी 400 पार दाखवलेलं असेल. पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मोदी हे भारतीय राजकारणामधला एक हुशार मुलगा आहे आणि तो कुठेतरी 100 नाही मिळाले तरी तो कुठेतरी त्या 85-90च्या जवळ निश्चित जाणार आहे. आता मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की एकदा सत्ता हातात आली म्हणजे असं आपण गृहीत धरूया की मोदींना 400 पार नाही झाले मोदी, आणि त्यांना मागच्या एवढ्या जागा मिळाल्या. 303 भारतीय जनता पक्ष आगेमागे आणि NDA एवढंच बहुमत मिळालं. तरी पण जीत ही त्यांचीच आहे ना, आणि जो जीता वो सिकंदर. आणि एकदा राज्य तुमच्याकडे आलं, एखादं सत्ता तुमच्याकडे आली की त्याच्यानंतर अनेक खेळ सुरू होतात. आपण पाहिलं आहे की मागच्या लोकसभेमध्ये सुद्धा पूर्ण बहुमत लोकसभेत होतं, राज्यसभेत नव्हतं. पण तरी अनेक विधेयकं मोदी आणि शहानी पास करून घेतली, अनेक बिलं पास करून घेतली. त्यावेळी नवीन पटनायक असतील किंवा आंध्रचे मुख्यमंत्री असतील, या सगळ्यांना हाताशी धरून ते विरोधक असूनही त्यांनी ही बिलं पास करून घेतली. एवढंच नाही तर अनेक पक्षामधले जे खासदार आहेत ते NDAमध्ये आले, भारतीय जनता पक्षात आले, अनेक पक्षाच्या पक्ष फुटून NDAमध्ये आले. तर एकदा सत्ता हातात आल्यानंतर अनेक गोष्टी होऊ शकतात ना. आणि तुम्हाला माहिती आहे की मोदी आणि विशेषतः अमित शाह ह्यांना महारथ हासिल आहे सगळ्या बाबतीमध्ये. ते काही करू शकतात एकदा सत्ता आल्यानंतर. त्याच्यामुळे मित्रांनो, आता हा जो काही विरोधी पक्षांनी जो घोळ चालवला ना की आम्ही त्यांना 400 पार होऊन देणार नाही, आमच्या 295 येणार आहेत असं राहुल गांधी म्हणतायत. मला वाटते आता हा 400 पारचा पोरखेळ आता विरोधकांनी थांबवावा असं मला वाटतं. कारण आता एवढं निश्चित झालेलं आहे की सत्ता मोदींचीच येते आहे. अनलेस अँड अंटील काही मोठा दैवी चमत्कार झाला तरच NDA आघाडीची सत्ता येऊ शकते. अदरवाईज हे निश्चित आहे की NDA आणि मोदींची सत्ता येऊ शकते. त्याच्यामुळे मला वाटते आता ह्या नंबर्स गेममध्ये न जाता विरोधकांनी 4 जूनची वाट पाहावी. एकंदरीत परसेप्शन मोदींनी ज्या रीतीने निर्माण करून ठेवलेलं आहे त्याच्यावरनं असं म्हणावं असं वाटतं. एखाद्या राजकीय विश्लेषकांनी नाव घेऊ नये की कोण येईल असं ठामपणे सांगू नये असं म्हणतात. मीही ठामपणे सांगत नाही आहे, पण एक परसेप्शन असं दिसते आहे की आएगा तो. ह्याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. बघूया 4 जूनला काय होतं ते. आता इथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.